तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे स्किल आहे, तरी पण जॉब मिळत नाही. माहिती आहे का? इंजिनिअरिंग सिरीज मध्ये डे 3 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे रोहित पगार. एकच काय, एक छोट्याशा गोष्ट म्हणून सांगतो. दोन मुलं सेम इंजिनिअरिंग मध्ये एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जातात. ते इंटरव्ह्यूला गेल्यावर एकाकडे खूप सारं नॉलेज असतं आणि दुसऱ्याकडे नॉलेज थोडं कमी असतं, पण त्याची कम्युनिकेशन स्किल म्हणजे त्याचं सांगण्याची पद्धत थोडी चांगली असते. तर तुम्ही एक गेस करा की कोणाला चांगलं सांगता येईल, कंपनीला काय हवं असेल. तर मेन मुद्दा म्हणजे कंपनीला जास्त नॉलेज तर असतं, सगळ्यांकडे नॉलेज असतं, पण कम्युनिकेट कोण चांगल्या कंपनीसोबत कम्युनिकेट होऊ शकला, त्याच्या आतून म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकला त्याची गोष्ट, मग तो कंपनीमध्ये सिलेक्ट झाला. तर आता मेन मुद्दा आपलं मॉरल ऑफ द स्टोरी असा आहे की आपल्याला जेवढं मेन सगळं असतं स्किल नॉलेज वगैरे, जेवढे सारे टॅलेंट वगैरे मेन आहे, तेवढंच आपलं कम्युनिकेशन स्किल सुद्धा मेन आहे. म्हणजे फक्त इंग्लिश आली म्हणजे आपलं कम्युनिकेशन चांगलं आहे असं नाही होत. इंग्लिश आणणं ही एक वेगळी बात आहे आणि इंग्लिश येऊन ते आपल्या भाषेमध्ये प्रेझेंट जसं आपण चांगल्या पद्धतीमध्ये समोरच्याला सांगू शकतो ही वेगळी बात आहे. म्हणून आजपासून दररोज 15 मिनिटं स्वतःवर काम करा, कारण तुमचा आवाजच तुमची ओळख बनवू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा.